आज सकाळी मी लवकर उठले होते कारण आज मला दिवाळीचा सगळा फराळ करायचा होता आणि आता दिवाळी जवळ आलेली आहे. सर्व सर्व घरात फराळीचा प्रकार करण्याचे चालू असेल. मग हा माझा देवारा आहे आणि मी पटापट आपली पूजा आवरून घेतले आणि आईला असं साडी वगैरे नेसून तिचे दागिने वगैरे घालून मी तिला सगळी सजावट केली. त्यानंतर माझा स्वयंपाक झाला. स्वयंपाक झाल्याच्या नंतर आता फराळीला लागले होते मी आणि मग तुम्हाला व्हिडिओ हा शेअर करून दाखवावा असं यासाठी व्हिडिओला मी सुरुवात केली होती. मग आपण इथं पीठ मळलेलं आहे. या पिठामध्ये मी 1 किलो जर आपण तांदूळ वापरले असतील तर त्यात अर्धा किलो आपण फुटाणे घालून हे दळून घेतलेलं आहे. फक्त तांदूळ आणि फुटाणे एवढंच वापरून मी आज चकली करत होते. मग ह्या चकल्या मी असं करून ठेवल्या आणि ह्या तळण्यासाठी सुद्धा कढई थोड्या घातल्या आहेत. आणि मग हे झालेल्या चकल्या आपल्या अशा झाल्या आहेत. त्या कडक आणि कुरकुरीत खूप खुसखुशीत होतात या चकल्या. तुम्ही पण करून बघू शकता. मी आता तुम्हाला कशा करायच्या ते तुम्हाला दाखवते. तर मग मी हा पीठ मळण्याचा व्हिडिओ मी काढू शकले नाही कामाच्या गडबडीत. मग हे पीठ मी असं का मळे तर हे आपण घट्टसरच मळून घेतलेलं आहे. तांदूळ जर 1 किलो असेल तर अर्धा किलो त्यामध्ये आपण फुटाणे वापरायचे आणि त्यात आपण मीठ, मिरची, ओवा आणि तीळ घालून आपण हे यामध्ये मी चकली मसाला पण वापरलेला आहे. घालून हे सर्व पीठ मी हे घट्टसर मळून घेतलेलं आहे असं. आणि मग त्या पिठाच्या मी चकल्या करत होते. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ह्या चकल्या पण खूप खुसखुशीत आणि चवीला पण खूप छान होतात. तुम्ही बघू शकता ह्या चकल्या आपल्या खूप छान झालेल्या आहेत. मग अशा तुम्ही जर चकल्या करून बघितल्या तर ह्या कशा वाटल्या आणि ते कमेंट करून मला जरूर सांगा.